नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, या भागात आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही गणिताचे प्रश्न आले होते, गणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित जे काही प्रश्न आले होते, तर त्या प्रश्नांना आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला तुमच्या तलाठी परीक्षा किंवा ग्रुप सीची परीक्षा असो, यामध्ये हमखास होईल. तसेच पोलीस भरती या परीक्षांची किंवा सरळ सेवा या परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त राहील. 2022 गट क संयुक्त पूर्व परीक्षा या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पाहणार आहोत. चला सुरू करूया. 87 क्रमांकाचा प्रश्न आहे. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली होती. नियमित अंतर हे महत्वाचा मुद्दा आहे. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. बघा किती खांब आहेत, नियमित अंतरावर कितीतरी खांब आहेत असं सांगितलंय. तर पहिल्या खांबापासून हा पहिला खांब, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असेल, सहावा असेल. तर इथे काय सांगितलंय की पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. म्हणजे जर एखादी व्यक्ती इथून निघाली तर ती चौथ्या खांबापर्यंत पोहोचेपर्यंत 6 मिनिट त्याला लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असतील? याच गतीने 20 मिनिटे चालली. बघा म्हणजे 6 मिनिटात ती किती अंतर कापते? 6 मिनिटामध्ये एक अंतर, इथलं एक आणि इथलं एक, म्हणजे 6 मिनिटामध्ये एकूण 3 अंतर कापलं जाते त्या व्यक्तीकडून. 3 अंतर आहे. 6 मिनिटात 3. तर 20 मिनिटात किती? बघा मित्रांनो, 6 मिनिटामध्ये 3 अंतर, तर 20 मिनिटामध्ये किती? अगदी सोपं आहे. 6 मिनिटमध्ये कापलेलं अंतर असेल 3, तर 20 मिनिटामध्ये त्या व्यक्तीने कापलेलं अंतर असेल 10 युनिट. जे काही युनिट आहे ते, म्हणजे तो व्यक्ती कुठे जाईल? तर तो व्यक्ती जाईल 10 अंतर कापून 11व्या खांब्यापर्यंत. तर ती कितव्या स्तंभाशी असेल? कितव्या स्तंभाशी असेल? बघा, जर 3 अंतर कापल्यानंतर चौथ्या खांबापर्यंत व्यक्ती येते, तर 10 युनिट अंतर कापल्यानंतर ती व्यक्ती येईल 11व्या खांबापर्यंत. इथे पाहू शकताय तुम्ही, असे खांब आहेत पहा, 11 खांब आहेत. 3 अंतरे कापते 6 मिनिटामध्ये तो व्यक्ती. त्यामुळे 10 अंतरे कापण्यासाठी म्हणजे 20 मिनिटामध्ये 10 अंतरे कापली जातील आणि शेवटी तो 11व्या खांबापाशी किंवा स्तंभापाशी असेल किंवा 20 मिनिटानंतर. सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 89. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. कुणी? त्याने म्हणजे कुणी? तर अशोकने. ठीक आहे, त्याने म्हणजे अशोकने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नाही हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने म्हणजे कुणी? तर नरेशने मोहन एवढी उडी मारली नाही. तर उंच उडीचा उतरता क्रम कसा होईल? हा प्रश्न एका विशिष्ट पद्धतीने सोडवायचा पहा. आपण इथे पाहूयात कसं सोडवायचं. तर एक अशी रेघ ओढून घ्यायची. या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तींची नावं दिलेली आहेत त्यांची नावं आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. इनिशियल लिहूयात. ए म्हणजे अशोक आहे, त्यानंतर मोहन आहे, एम, त्यानंतर चेतन आहे, चेतनची सी, त्यानंतर चेतन आहे, सी फॉर चेतन, त्यानंतर नरेश,
एन आणि कृष्णा के. आता काय करायचंय, जशी जशी विधानं दिली आहेत त्याप्रमाणे आपण रेघा ओढून घ्यायच्या. पहिलं आहे, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. अशोक, मोहन. ओके, हे तर विधान आपलं या ठिकाणी झालं. त्यानंतर पुढे काय, परंतु त्याने म्हणजे कुणी, तर अशोकने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही, म्हणजे चेतनची उडी ही अशोकपेक्षा मोठी आहे. बरोबर. पुढे आहे, नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली. नरेश आहे आणि कृष्ण आहे. नरेशने कृष्णापेक्षा उंच मारली, परंतु त्याने म्हणजे कुणी, नरेशने मोहन एवढी उडी मारली नाही. ठीक आहे, म्हणजे मोहन एवढी तर नाहीये. मोहन एवढी उडी मारली नाही. तर या ठिकाणी सर्वात उंच, पुन्हा एकदा आपण विधान तपासून पाहूयात. बघा, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, बरोबर आहे. पहिलं विधान तर आपण आकृतीमध्ये व्यवस्थित दाखवले. परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली. कुणी, अशोकने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही, बरोबर आहे. म्हणजे हे पण विधान आपल्या दुसरं विधान देखील बरोबर मांडलंय आपण. पुढे आहे, नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, बरोबर ना. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, बरोबर आहे. परंतु त्याने म्हणजे कोणी, तर नरेशने मोहन एवढी उडी मारली आहे का, नाही. मोहनपेक्षा छोटा आहे असं आपल्याला दाखवायचे. ओके, तर इथे आपल्याला ही जी ओळ आहे, कोणती, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, म्हणजे मोहनपेक्षा छोटा दाखवायचा आपल्याला नरेश. मोहनपेक्षा छोटा दाखवायचा आहे नरेश. ओके. परंतु कृष्णापेक्षा मोठा आहे ना, त्यामुळे मोहनला आपल्याला मोठं करावं लागेल. आणखी मोहनची रेघ मोठी करूयात. ओके, आता पुन्हा एकदा विधान तपासून पाहूयात. बघा, ओके. तर आता विधान काय आहेत पहा. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, बरोबर आहे. परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही, चेतनची सगळ्यात उंच आहे. त्यानंतर नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, बरोबर आहे. पुढे काय दिलंय, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही. कुणी, नरेशने मोहन एवढी मारली नाही. मोहन नरेशपेक्षा उंच आहे, म्हणजे उंच उडी मारली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर उंच उडीचा उतरता क्रम कोणता. उंच उडीचा उतरता क्रम म्हणजे सर्वात उंच पहिल्यांदा चेतन, त्यानंतर दुसरा नंबर लागतो अशोकचा, तिसरा नंबर लागतो मोहनचा, चेतन, अशोक, मोहन, आणि नरेश आणि कृष्णा, 4 आणि 5. नरेश आणि कृष्णा आणि तिसरा मोहन. ओके, पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 90. काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. व्ही ही व्यक्ती ए एनच्या शेजारी, व्ही ही व्यक्ती ए एनच्या शेजारी आणि एस ही व्यक्ती जी च्या शेजारी आहे. इथे काय सांगितलंय, व्ही ही व्यक्ती ए एनच्या शेजारी आहे आणि एस ही व्यक्ती जी च्या शेजारी आहे. एस ही व्यक्ती जी च्या शेजारी आहे. जी ही व्यक्ती एजे च्या बरोबर नाही. जी ही व्यक्ती एजेच्या बरोबर शेजारी नाही. एजे बाकाच्या डाव्या बाजूला टोकाला आहे. समजा हा बाक आहे, याच्या डाव्या बाजूला टोकाला एजे आहे.
एजेच्या बरोबर नाही, एजे बाकाच्या टोकाला आणि एस बाकाच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या स्थानी. एस कुठे आहे? दुसऱ्या टोकाला, उजव्या टोकाला दुसऱ्या स्थानी. व्ही ही व्यक्ती एएनच्या उजवीकडे आहे. उजवीकडे. आता इथं बघा शब्द आहे उजवीकडे. एएनच्या उजवीकडे कोण व्ही आहे. परंतु आता उजवी बाजू कुठली घ्यायची आहे आपल्याला हे सांगता येत नाहीये, कारण इथे काय दिलंय बघा, जे व्यक्ती बसलेले आहेत त्यांची उजवी बाजू किंवा डावी बाजू ही कशी सांगता येईल आपल्याला, तर ही सांगता येणार नाही. तर पर्याय जर तुम्ही पाहिले तर त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहिती नसल्याने त्यांचे स्थाने निश्चित करता येणार नाही असा एक पर्याय आहे आणि हाच पर्याय योग्य उत्तराचा पर्याय आहे. बरोबर आहे, कारण जोपर्यंत आपल्याला त्यांची तोंडे कोणत्या बाजूला आहेत तोपर्यंत उजवी आणि डावी बाजू प्रत्येकाची कोणती आहे ते आपल्याला समजणार नाही. त्यामुळे हेच याचं उत्तर असणार आहे किंवा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 91. जर एक काम 10 माणसे दर दिवशी, काम किती आहे? एकच आहे. 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील? दिवस काढायचे. ठीक आहे. बघा, यावेळेस जर काम ज्यावेळेस एकच असतं, एकच काम असेल तर एका फॉर्म्युलाचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे. वर्कर्स किंवा मॅनपॉवर पहिल्या वेळेस म्हणजे पहिल्या सिनेरिओमध्ये मॅनपॉवर जे आहे त्याला M1 म्हणायचं, गुणिले दिवस किती आहेत डे त्याला D1 आणि तास किती आहेत तर त्याला H1 इज इक्वल टू माणसांची संख्या दुसऱ्या सिच्युएशन मध्ये गुणिले दिवसांची संख्या गुणिले तासांची संख्या H2. पहिल्या सिच्युएशन मध्ये माणसांची संख्या आहे 10, त्यानंतर दिवसांची संख्या आहे 5 आणि आवर्स म्हणजे तास आहेत 2. बरोबर M2 म्हणजे दुसऱ्या सीन मध्ये दुसऱ्या सिच्युएशन मध्ये 2 माणसे आहेत, दिवस काढायचे किती दिवस लागतील ते, आणि आवर्स आहेत 5. मग हे जर समीकरण आपण सोडवलं 10 गुणिले 5 गुणिले 2 50 आणि गुणिले 2 100 बरोबर 10 गुणिले D2, तर D2 बरोबर 10 भागिले 100 भागिले 10 म्हणजे D2 बरोबर 10 या ठिकाणी येणार आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 दिवस लागतील. ओके, आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. 5 विधाने दिलीत, नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. हे पर्याय जे आहेत ते 3 विधानांचे आहेत ते जुळवलेले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करण्यात येणारा पर्याय निवडा. म्हणजे युक्तिवाद एक त्याच्यामधून काय होतो तर ते आपल्याला शोधायचं. युक्तिवाद यथार्थ ठरवण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान म्हणजे प्रत्येक जुळणीतील हे तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. निष्कर्ष विधान असायला हवे. पहिलं बघा, म्हणजे तिसरे विधान निष्कर्ष पाहिजे. या ठिकाणी पहिला पर्याय तपासून बघूयात. बी आणि ई. बी काय? वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. बरोबर आहे. आणि त्यानंतर ई काय आहे? ई आहे वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकर आहे. ठीक आहे, हे पण विधान बरोबर आहे. पण सी काय आहे ते बघूयात. कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. तर म्हणून म्हणजे या 2 विधानांमुळे, पहिल्या 2 विधानांमुळे तिसरं विधान आहे का तर असं काही नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कॅन्सल आहे. पर्याय क्रमांक 2 चेक करू. सी विधान काय आहे तर कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. बरोबर आहे. बी आहे वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. ठीक आहे, बरोबर आहे ते पण. आणि ई काय आहे? ई आहे वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणून वाहनांची वाहतूक इथे म्हणून लावलं तर हा त्याचा तर्क होऊ शकतो. म्हणजे जे सी आणि बी विधान आहे, सी आणि बी विधान आहे वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृहांचा उत्सर्ग करते, त्यानंतर हे हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत म्हणून
वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे, तर हा पर्याय योग्य आहे. तार्किकदृष्ट्या पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य पर्याय असेल. पुढचा प्रश्न 93 क्रमांकाचा प्रश्न आहे. पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. एक संख्या मालिका दिलेली आहे या ठिकाणी. संख्या मालिका आहे 32, त्यानंतर 33, 37, 46 आणि 62 आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे. 32 पासून 33 कधी मिळतो? त्याच्यामध्ये 1 प्लस केल्यानंतर. 33 पासून 37 केव्हा मिळतो? त्यामध्ये 4 प्लस केल्यावर. 37 पासून 46 केव्हा मिळतात? त्याच्यामध्ये 9 प्लस केल्यानंतर. आणि 46 पासून 62 मिळतात त्याच्यामध्ये 16 प्लस केल्यानंतर. तर हे जे नंबर तुम्हाला दिसत आहेत 1, 4, 9, 16 हे कसले नंबर आहेत? तर ह्या आहेत वर्गसंख्या आहे ना, वर्गसंख्या आहेत. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. आता 5 चा वर्ग आपल्याला ऍड करायचा आहे. 5 चा वर्ग म्हणजे 25, बरोबर ना? 5 चा वर्ग आहे 25, तो आपण ऍड केला 62 मध्ये, तर आपलं उत्तर येतं 87. ओके, पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. अशा प्रकारे संख्या मालिका सोडवायची मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 94. 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 60 वर्षे आहे. किती व्यक्ती? 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयांतील फरक किती? बघा, सोडवूयात आपण, पूर्णपणे सोडवूयात. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी वयांचे गुणोत्तर आपल्याला काय दिले? 2:3:4. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात ज्याचं वय कमी आहे त्याचं वय आहे 2x, त्यानंतर आहे 3x दुसऱ्या व्यक्तीचं, आणि तिसऱ्या व्यक्तीचं 4x, सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं 4x. x हा त्यांचा एक सामायिक घटक आहे. त्यानंतर इथे काय दिले? सरासरी, वयाची सरासरी. वयाची सरासरी म्हणजे काय? सरासरी म्हणजे काय? आता जर या 3 लोकांच्या वयांची आपल्याला सरासरी काढायची म्हटलं तर आपण काय करणार? तर आपण करणार त्यांची बेरीज. 2x अधिक 3x प्लस 4x, आणि व्यक्ती किती आहेत? 3, म्हणून भागिले 3, बरोबर जे काही येतं ती सरासरी. आणि सरासरी आपल्याला 60 दिली आहे, बरोबर का? मग हे समीकरण आपण सोडवलं तर कसं सोडवणार? तर 2x प्लस 3x प्लस 4x याची बेरीज येते 9x आली. मग हे जे 3 आहेत ते इकडे जातील दुसऱ्या बाजूला समीकरणाच्या, तर ते होईल 60 गुणिले 3, म्हणजे 9x बरोबर 180, बरोबर. म्हणजेच 9x बरोबर म्हणजेच x बरोबर 180 भागिले 9, x बरोबर 20. आता x बरोबर 20 आला. आपल्याला विचारलं काय? सर्वात, आता इथे पर्याय 20 पण असणार आहे, नाहीये, ठीक आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर. सर्वात तरुण कोण आहे? 2x ज्याचं वय आहे तो. मग सर्वात तरुण जो आहे, सर्वात तरुण त्याचं वय आहे 2x. 2x म्हणजेच काय हो? तर 2 गुणिले 20 म्हणजे 40, बरोबर. आणि पुढचा आहे सर्वात वयस्कर. सर्वात वयस्कर त्याचं वय आहे 4x, म्हणजे 4 गुणिले 20. 4x म्हणजे 4 गुणिले 20. x ची किंमत 20 आहे, म्हणजे 4 दुने 8, 80 आहे. सर्वात वयस्कर म्हणजे 80 वय आहे. तर विचारले काय? तर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक 80 आणि 40 यांचा फरक 40 आहे. त्यामुळे आपलं पर्याय 40 वर्ष हे बरोबर उत्तराचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3. 95 क्रमांकाचा प्रश्न आहे. रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शेवटी शिल्लक राहिल्या. आता आपण हा प्रश्न सोडवताना पर्यायाकडून जाऊयात, कारण जर समीकरण सोडवत बसलो तर खूप वेळ लागेल आणि आपल्याला
कमी वेळामध्ये उत्तर काढायचं, तर पर्यायावरून पण जाण्याचा थोडासा अप्रोच ठेवा. तर बघा मित्रांनो, काय सांगितलंय की तिच्याकडे सुरुवातीला किती बाहुल्या होत्या ते आपल्याला संख्या काढायची. तर पहिला पर्याय बघू 100. 100 हातापासून बघूयात. ठीक आहे. तर तिच्याकडे असं समजू 100 बाहुल्या आहेत. पहिल्या दिवशी तिची निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. निम्म्याहून 2 अधिक म्हणजे 52 विकल्या. ठीक आहे. 52 विकल्या. राहिल्या किती? राहिल्या 100 वजा 52 म्हणजे 48 राहिल्या. हे झालं पहिल्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी काय होईल? तर दुसऱ्या दिवशी सुरुवातीला तिच्याकडे 48 बाहुल्या होत्या, असं आपण समजू. तर असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 म्हणजे 24, 22. बरोबर ना? निम्म्या आहे त्याच्या 24 आणि त्याच्यापेक्षा 2 कमी म्हणजे 22च बाहुल्या विकल्या. तर तिच्याकडे शिल्लक किती राहिल्या? तर 48 वजा 22 असं केल्यानंतर आपलं उत्तर 26 येतं. राहिल्या का 26 बाहुल्या? होत्या ना? ठीक आहे. म्हणजे पर्यायावरनं जर गेलं तर पहिला पर्याय आपला बरोबर येतो. बरोबर उत्तर आहे 100. थोडं या पद्धतीने करा. दुसरी एक पद्धत आहे. सुरुवातीच्या बाहुल्यांची संख्या x मानायची आणि त्यानंतर समीकरण सोडवायची. पण ती अ, खूप वेळ खाऊ पद्धत आहे. ठीक आहे. तर या अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला आपल्या मॉडिफिकेशन करायचा. अशा प्रकारे आपल्याला थोडं मॉडिफाईड पद्धतीने गणित सोडवता आलं पाहिजे. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 या प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या? 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. म्हणजे वर्गांचे पण गुणोत्तर काय असणार आहे? 3:4 असं आहे का? तर तसं नाहीये. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. म्हणजे त्या संख्या आहे 3x अधिक 4x. असं कदापि होत नाही की संख्यांचं गुणोत्तर आणि त्यांच्या वर्गांचं गुणोत्तर सेम आहे. तर ठीक आहे. तर आपल्याला पहिली संख्या 3x आणि दुसरी संख्या 4x आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे 3x चा वर्ग अधिक 4x चा वर्ग. यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? 400 आहे. म्हणजेच 3x चा वर्ग 9x वर्ग अधिक 16x वर्ग बरोबर 400. म्हणजेच 25x वर्ग बरोबर 400. म्हणजेच x वर्ग बरोबर 40/25. तर याचं उत्तर येतं बघा 25 एके 25 उरले 15. 25 सक 150. 25 8 200 आणि 25 गुणिले 16 400. x वर्ग बरोबर 16. म्हणजे x काय झालं? x बरोबर 4. x बरोबर 4. आपल्याला काय विचारलंय? तर त्या संख्या कोणत्या? पहिली संख्या 3x म्हणजे 3 गुणिले 4 12 आणि दुसरी संख्या 4x म्हणजे 4 गुणिले 4 16. तर 12 आणि 16 या दोन संख्या त्या असतील. पुढचा प्रश्न आहे नेहाचा पगार अगोदर 10% शेकडेवारीवरचा प्रश्न आहे. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळे 30% वाढवला तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली? असं समजायचं आता. हा अशा प्रकारचा शेकडेवारीचा प्रॉब्लेम सोडवताना नेहाचा पगार 100 रुपये अगोदर. ठीक आहे. 10% कमी केला. 10% कमी केला म्हणजे 100 वजा 10 केलं. तिचा पगार झाला 90 रुपये. ठीक आहे. नंतर तेजीमुळे 30% वाढवला. 30% वाढवला. 30% कशाच्या 30%? तर 90च्या 30%. तर आपल्याला या ठिकाणी 90च्या 30% ही किंमत काढावी लागेल. 0,000,027 म्हणजे 90 अधिक 27 करावं लागेल. 90 अधिक 27 केलं तर 117 येतं. आता तिचा पगार किती झालाय? 117. 117 जर पगार झालाय, विचारलंय काय? तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली? मूळच्या पगारात किती वाढलेत? 17 रुपये. 100ला 17 वाढलेत म्हणजे टक्के वाढले. म्हणजेच बरोबर 17%
ही मूळच्या पगारात वाढ झाली. प्रश्न क्रमांक 98. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. प्रश्न क्रमांक 98. सोमा पूर्वेकडे प्रश्न क्रमांक 98. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. पूर्वेकडे 10 किलोमीटर. आता कधी पण अशा प्रकारचं जर आपल्याला सम असेल तर सोडवताना बघा दिशा ज्ञान पाहिजे आपल्याला, की वरच्या बाजूला नेहमी म्हणजे आपण जर पेपरवर सोडवतोय तर वरच्या बाजूला नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा असते. नकाशा ज्याप्रमाणे दिशा असतात त्याचप्रमाणे. त्यानंतर उजव्या बाजूला ही ईस्ट म्हणजे पूर्व आहे आणि इकडं वेस्ट आहे आणि इकडे साऊथ आहे. तर पहा आता इथून सुरुवात करतोय आपण. 10 किलोमीटर पूर्वेकडे. ओके. लिहून घेऊयात लगेच. 10 पूर्वेकडे 10 किलोमीटर. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर. दक्षिणेकडे 2 किलोमीटर. ठीक आहे. दक्षिणेकडे 2 किलोमीटर. इथं 2. पुढे त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला. उत्तरेकडे त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर. पुन्हा वळून पूर्वेकडे 2 किलोमीटर. अच्छा. पुन्हा वळून पूर्वेकडे म्हणजे इकडं 2 किलोमीटर. ठीक आहे. हे पण 2 किलोमीटर अंतर. पुन्हा त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला. उत्तरेकडे 7 किलोमीटर. इथून पुन्हा उत्तरेकडे 7 किलोमीटर. किती? 7. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून तो सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंत अंतर टिंबटिंब आहे. ओके. तर आता या ठिकाणी तो आहे सुरुवातीला, या ठिकाणी इथून स्टार्ट आणि इथून एंड होता. तर पहा आता आपल्याला डिस्टन्स काढायचे. सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थिती स्थानापर्यंत अंतर किती आहे. तर अशा प्रकारचं अंतर काढण्यासाठी हे अंतर काढायचे. बरोबर. आता मित्रांनो हे पण अंतर जे आहे ना हे सुद्धा 2 किलोमीटर आहे. अशा प्रकारे इथं काय झालंय, इथं झालाय काटकोन त्रिकोण. तर आपल्याला पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी माहिती पाहिजे. तर यामध्ये आपल्याला काय काढायचंय, तर सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर काढायचे. म्हणजे एस पॉइंट पासून ते ई पॉइंट पर्यंतचे जे अंतर आहे ते आपल्याला काढायचे. या ठिकाणी हा जो त्रिकोण झालाय पहा, त्रिकोण एस एम ई हा कसला त्रिकोण आहे, तर तो आहे काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोण असेल तर त्याला पायथागोरसचं सूत्र लागू पडतं. पायथागोरसचं सूत्र काय आहे, तर कर्णचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्णवर्ग म्हणजे काय, तर कर्ण या ठिकाणी आहे, काटकोनासमोरील बाजू म्हणजे हा आपला कर्ण आहे. म्हणजे जे आपल्याला अपेक्षित उत्तर आहे, म्हणजे सुरुवातीच्या स्थानापासून ते शेवटच्या स्थानापर्यंतचे जे अंतर आहे तर
ते आहे या आकृतीमध्ये कर्ण, आणि कर्ण आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाने मिळणार आहे. तर या जो त्रिकोणाचा जो पाया आहे तो 10 + 2 म्हणजे 12 म्हणजे 12 आहे बघा. 12चा वर्ग अधिक उंची आहे 7, हे पूर्ण डिस्टन्स 7 आहे, त्याच्यामधून हे 2 मायनस केलं तर 5 येते. म्हणजे तुम्ही पाहू शकता, म्हणजे इथून हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स हे पण 2 असणार आहे, आणि हे पूर्ण जे डिस्टन्स आहे इथून ते इथपर्यंत, तर ते आहे 7. तर त्या 7 मधून 2 मायनस केल्यानंतर 5 येणार आहे, म्हणून उंची आहे 5. ठीक आहे. 12चा वर्ग आहे 144 आणि 5चा वर्ग आहे 25. 144 अधिक 25 होतात 169. कर्णाचा वर्ग बरोबर बघा, कर्ण वर्ग बरोबर 169, म्हणून कर्ण बरोबर 13. कर्ण बरोबर 13. 169चं वर्गमूळ 13 आहे, म्हणून या ठिकाणी 13 किलोमीटर हे आपलं अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 100 मध्ये या ठिकाणी आपल्याला पदावली दिलेल्या आहेत काही, आणि त्या आपल्याला सोडवायच्या, त्याला सरळ रूप द्यायचं. तर अशा कॉम्प्लेक्स गणितामध्ये तुम्हाला काही फॉर्म्युल्यांचा उपयोग करावा लागतो. या ठिकाणी ए, बी आणि सी अशा 3 संख्या आपल्याला दिसत आहेत, 1, 2 आणि 3. तर ए 856 धरू, बी 592 आणि सी 264. यामध्ये काहीतरी संबंध दिसतोय का पहा. तर बघा, 856 वजा 592 केलं तर आपल्याला या ठिकाणी 264 येतात. एवढं तर आपल्याला कळलं. म्हणजे काय, तर ए वजा बी बरोबर सी. ओके, ए वजा बी बरोबर सी. जर हे समीकरण जे आपण आहे हे दिलेलं, तर ते आपण जर ए, बी आणि सी च्या स्वरूपात जर मांडलं तर ए इंटू बी असं होईल, प्लस 1/856 म्हणजे ए इंटू 264 म्हणजे सी, मायनस 1/592 म्हणजे बी, आणि 264 म्हणजे सी, असं आपल्याला मांडता येईल. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला ए बी सी, ए इंटू बी इंटू सी त्याने मल्टिप्लाय करूया. म्हणजे ए इंटू बी इंटू सी बरोबर 1/AB गुणिले ए बी सी प्लस 1/AC गुणिले ए बी सी वजा 1/BC गुणिले ए बी सी. तर ए बी आणि हे ए बी कॅन्सल, ए सी आणि ए आणि सी कॅन्सल, बी सी आणि बी आणि सी कॅन्सल. म्हणजे उरतंय का इथं, तर इथं उरलं सी प्लस बी मायनस ए, आणि इकडे ए इंटू बी इंटू सी. ए इज इक्वल टू सी प्लस बी. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल की ए बरोबर सी अधिक बी. मग सी अधिक बी ची किंमत ए आहे, ए वजा ए 0 आहे, म्हणजे आपला पर्याय तिसरा बरोबर आहे. अशा प्रकारे आपण 2022च्या गट क पूर्व परीक्षेच्या गणिताच्या प्रश्नांचं या ठिकाणी सोल्युशन पाहिले. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.